मला आपल्या सगळ्यांची लाडकी वनस्पती सापडली. लेट मी शो यू. हे बघा, हा आहे भृंगराज. भृंगराजला अशी पांढरी फुलं येतात आणि ह्याच्या कळ्या ज्या असतात, ह्याच्या कळ्या अशा दिसतात. भृंगराज हे केसांचं उत्तम रसायन आहे. केस लांब करतं, केस काळे करतं, हे सगळ्यांना माहितीये. पण भृंगराज हे मानेच्या वरच्या खूप साऱ्या विकारांमध्ये उपयुक्त आहे. म्हणजेच ते दंत्य आहे, दातांसाठी चांगलं सांगितलंय. ते नेत्रे आहे, म्हणजे डोळ्यांसाठी सुद्धा हितकर आहे. श्वासकास म्हणजेच रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा भृंगराजचा उपयोग आहे. आणि शिरोरुजा म्हणजे जर डोकेदुखी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भृंगराजचा उपयोग आहे. भृंगराजच्या तेलाचं किंवा भृंगराजच्या स्वरसाचं नसते हे ऊर्ध्वजत्रुगत रोगांचा शमनासाठी उत्तम आहे. याशिवाय भृंगराज हे लिव्हरचं म्हणजे यकृताचं सुद्धा औषध आहे. म्हणजे ही एवढी छोटी वनस्पती पण ह्याचे इतके सगळे गुणधर्म आहेत. बरं, मला असं वाटायचं पहिले की भृंगराज हे नाव असं एकदम मोठं आहे तर हे कुठे लांब कुठेतरी भेटत असेल. तुम्हाला असं वाटायचं का? पण तुम्हाला माहितीये भृंगराज हे दलदलीच्या प्रदेशांमध्ये म्हणजे जिथे रस्त्याच्या कडेला जिथे पाणी जास्त साचले अशा ठिकाणी भृंगराज ही वनस्पती सापडते. आणि अशा ठिकाणी सापडून सुद्धा ह्याचे एवढे सगळे औषधी गुणधर्म आहेत.